भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याचा आनंद भाजपच्या वतीने 50 कोटी गुढी उभारून साजरा करण्यात आला। भाजपच्या प्रभाग क्रमांक 58च्या नगरसेविका प्रतिभा ढमाले यांच्या वतीने अभिनव चौकात ही गुढी उभारण्यात आली। भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी या गुढीचं पूजन केलं। त्यानंतर आकाशात फुगे सोडून आनंद व्यक्त केला। भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि खऱ्या अर्थाने भाजपचे सरकार स्थापन झाले। यानिमित्त आनंद व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अखंड ढोल ताशाचा गजर करण्यात आला। यावेळी राजेश ऐनपुरे उपस्थित होते। मोदी सरकार जनतेची सेवा करेल आणि देशाला एक नंबरवर नेईल असं मत गिरीश बापट यांनी व्यक्त केलं। आता हिंदुस्थानचा कारभार भरणार आहे, म्हणूनच ही गुढी उभारली असल्याचं ढमाले यांनी सांगितलं। या ठिकाणी आम्ही अमित कंक, अनिल थिटे, मुकेश पायगुडे हे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ज्यावेळी विजय उत्सव झाला, 16 तारखेला बहुमत मिळालं, तेव्हा आम्ही कार्यकर्त्यांना आनंद एकदम गगनात मावेना। काय करायचं तर जसं तुम्हाला माहिती आहे की चैत्राच्या झाडांची पालवी नवीन फुटते आणि झाड हिरवगार भरतं, तसा आता हिंदुस्थानचा कारभार हिरवागार होणार आहे, भरणार आहे, त्याची ही सुरुवात आहे। म्हणून आम्ही ही या ठिकाणी परिवर्तन गुढी म्हणून या ठिकाणी आज आम्ही त्या गुढीचं पूजन केलं। आणि स्वराज्य जे मिळालंय आपल्याला, एवढं वर्ष स्वराज्य मिळालं, काँग्रेसची सत्ता होती, परंतु ते स्वराज्य काही सुराज्य नव्हतं, परंतु आज मोदींच्या रूपाने एक स्वराज्यातनं सुराज्याकडे जाणारी वाटचालीची ही सुरुवात आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी परिवर्तनाच्या गुढी उभारून त्या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी, त्यात आम्ही सामील होण्यासाठी आनंद उत्सव आम्ही केलेला आहे। आज आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे। अटल बिहारी नंतर हे मोदींचं सरकार आज देशात स्थापन होत आहे। देशाला भविष्यकाळ उज्ज्वल आहे। स्थिर सरकार देईल, जनतेची सेवा करेल, गरिबांची कामं करेल आणि या देशाला आपल्याला जे जगाच्या पातळीवर नेऊन एक नंबरचा देश करायचा होता, तो एक नंबरचा देश मोदींच्या नेतृत्वाने केली। देशभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज हा आनंदोत्सव साजरा करतायत। आम्हाला याची कल्पना आहे की एकीकडे हे यश मिळालं असताना तेवढंच जबाबदारीने भविष्य काळामध्ये आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे, नेतृत्वानेही वागलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनीही वागलं पाहिजे। मला असं वाटतं की भारताच्या इतिहासातला एक हा अविस्मरणीय क्षण आहे, ज्या दिवशी नरेंद्रजी मोदी शपथ घेतील आणि आमचा हा आनंद आहे तो आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमातून व्यक्त करतो।